तेजस, तू का वागलास असं? तू जर परत आला नसतास ना तर तर मी जगूच शकले नसते. प्लीज प्लीज मला यापुढे असं सोडून जाऊ नकोस कधी. आय लव्ह यू तेजस. आय लव्ह यू टू. ऍक्च्युली मी घर सोडून जाणार नव्हतो, पण जेव्हा अभि सुद्धा या गोष्टी. नाही तेजस, तसं नाहीये. हे फक्त आणि फक्त मीनाक्षीच्या मूर्खपणामुळे झालं. सोहा म्हणते ना ते अगदी खरंय. सगळा घोळ जो आहे ना तो मीनाक्षीनेच घातलाय. तिच्याशिवाय तुमच्या नात्याला कुणाचाही विरोध नव्हता. अगदी माझ्या अभिचा सुद्धा नाही हो. ठीक आहे, आता सगळं चांगलं झालंय ना. घे साखर घे. आता देवासमोर साखर ठेवून आले. घे. फायनली मीनाक्षी वहिनीच मला इथे घेऊन आल्यात ना. मे बी त्यांच्या मनात जो काही गैरसमज होता तो आता दूर झालाच आहे. मीनाक्षी, काय झालं? कसला विचार करतेस तू? तेजस बद्दल जे काही बोललीस ते मनापासून बोललीस ना? की अजूनही तुझ्या मनात काही? नाही अभि, तेजस बद्दल आता कुठलाच गैरसमज नाहीये माझ्या मनात. वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं की माझ्या अशा वागण्यामुळे मी घरातल्या सगळ्यांनाच दुरावून बसले. मीनाक्षी, तू घरातल्यांची काळजी नको करूस. जसं मी तुला समजून घेतलं, आज ना उद्या घरातलेही तुला समजून घेतील. डोंट वरी. बरं, मला सांग मीनाक्षी, नक्की काय घडलं होतं? म्हणजे तेजस बद्दल कुठला गैरसमज झाला होता? तू बाकी कोणाला सांगू शकत नसलीस तरी माझ्याशी शेअर करू शकतेस. नाही अभि, मी आता ते सगळं विसरायचं ठरवलंय. पुन्हा काही आठवायचं नाहीये मला. आता आठवायचंय ते फक्त सगळं चांगलंच. अभि, सांगते तुम्हाला, खरं तर बाबांना पण विक्रम पसंत होता. विक्रम? विक्रम कोण? विक्रम नाही, मला तेजसच म्हणायचं होतं. अचानक कुठलं तरी नाव आलं तोंडात. ठीक आहे, होतं असं कधी कधी. पण मीनाक्षी, आपलं एक टेन्शन कमी झालं असलं तरी अजूनही सोहाच्या एक्झामचं टेन्शन आहेच. एकदा का ते सॉल्व्ह झालं ना की मग आपण तिच्या साखरपुड्याबद्दल विचार करू शकतो. ठीक आहे, मी जरा फ्रेश होऊन येतो, मग आपण बोलूया साखरपुड्याबद्दल.
काम नाही, ओरडू नको. हक्काचा नवरा आहे तुझा, कळलं ना? कधी बी कुठं बी हक्क गाजवू शकतोय. येतंय का ध्यानात? आता आपण काय सांगतोय ते नीट ऐक. हं? पुढच्या 2 दिवसात तो आता माझा साखरपुडा कसा होईल याची काळजी करायची. आणि जर का धमकी द्यायचा बी कंटाळा आलाय, समजून घ्यायचं. आणि कसं आहे, हा जो काय बंगला आहे ना, हा आता आपल्या नावावर आहे. अख्ख्या परांजपे कुटुंबाला दानाला लावून रस्त्यावर आणि कळलं. अरे तेजस, तू असा उभा काय? बस ना. अरे नाही, मी निघतच होतो. म्हटलं जाताना तुला बाय करून जावं. वहिनी म्हटलं की तू बाथरूम मध्ये आहेस, म्हणून थांबलो होतो. अभि, वन्स अगेन सॉरी बर का. म्हणजे मी जाण्याचा जो डिसिजन घेतला त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. तेजस, अरे खरं तर सॉरी आम्ही म्हणायला हवं, आणि ते मी आत्ताच म्हणतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एकतर तुझे पैसे वेळेत देता येत नाहीयेत, आणि दुसरं म्हणजे सोहाच्या बाबतीतही आम्ही तुला. अभि प्लीज, आता हे बोलून ना तू मला अजून हर्ट करतोयस. अरे पण हे खरं आहे ना? हे बघ, उलट माझ्या बाबतीतला जो काही गैरसमज होता तो आता दूर झालेला आहे. मला त्यातच आनंद आहे, आणि मी नेहमीच तुम्हाला आपलं मानत आलोय. तुम्ही माझी माणसं आहात, बरोबर ना मीनाक्षी वहिनी? तेजस, तू आता कसलीच काळजी करू नको. यापुढे सगळं काही व्यवस्थित होणार आहे. मलाही तीच अपेक्षा आहे. बर, मला आता निघावं लागेल. येतो मी. बाय बाय. बिचारी सोहा माझ्यामुळे त्या राक्षसाच्या जाळ्यात अडकलीये.
सोहा, सोहा, तुला काय हवंय मीनाक्षी? सोहा, मला तुझी माफी मागायची आहे ग. प्लीज मला माफ कर ना. जे काय झालं गेलं ते सगळं विसर प्लीज. आपण आधी जशा मैत्रिणीच्या नात्याने राहायचो तसंच याही पुढे. सॉरी मीनाक्षी. तुला वाटेल तेव्हा मैत्रीण होणार, तुला वाटेल तेव्हा शत्रुत्व स्वीकारणार. हे तुला जमत असेल, मला नाही जमणार. हं? आणि ह्यापुढे माझ्याशी असं वागलेलं मला अजिबात चालणार नाही. सोहा, असं नको ना ग बोलूस. अगं, मला माझी चूक सुधारायची एक संधी तर दे. हे बघ मी. मीनाक्षी, प्लीज मला कुठल्याही गोष्टीत फोर्स करू नकोस आता. प्लीज जा इथून. भाई, आज तुमची चरण स्पर्श करावे असं वाटतंय. दरकत सगळ्या जगाला असंच वाटतंय रे. तुला चान्स भेटलाय, कारण सांगा तसं. काय भाई, तुम्ही तर एकदम कमालच केली ते भाई. माझी वहिनी म्हणजे तुमची बायको जगातली अशी पहिली बायको असल, म्हणजे पळून गेलेली असली तरी सुद्धा ती स्वतःच्या नवऱ्याच्या साखरपुड्याची तयारी स्वतःच करायला लागली का. हा भाई, तुम्ही ग्रेट आहात भाई, एकदम ग्रेट म्हणजे ग्रेटच एकदम भाई, ग्रेट. आता माझ्याकडे काम करतोय म्हणून स्तुती करतोय का पहिल्यापासून तसंच करतोय? हा, असं नाही हो भाई. दारू प्यायल्यावर माणूस खरं बोलतो, शपथ. मी काय खोटं बोलतो का? कसं आहे बघ्या, आपल्या बायकोची हालत जी काही झाली आहे ना, ती बघून लय आनंद झालाय. ती माझ्या या दारू मध्ये बी नाही. कसं झालंय ना, तिला ना जागायची परमिशन आहे ना मारायची परमिशन आहे. ती जगून बी मरतीये आणि मरून बी जगतीये. कसं आहे बघ्या, आपण बायकोवर सुखाची सावली बी पडू देणार नाही. सावली सावली, माझी बायको माझ्यावर कावली. वहिनी, तू मला फटकळ म्हणालीस ना तरी हरकत नाही. पण तुझ्या या सुनेमुळे ना सोहाचं अख्खं वर्ष वाया गेलंय बघ. बायको, उद्या जर का आपल्या साखरपुड्याची तारीख फिक्स झाली नाही तर जगात देव आहे ना म्हणून बरं आहे. तेजस आता सोहाच्या बरोबर आहे आणि यापुढे सुद्धा आयुष्यात खंबीरपणे उभा राहणार त्या पाठीशी. तरी पण मी काय म्हणते वहिनी, आई, मला वाटतं आपण सोहाचा साखरपुडा लवकरात लवकर करायला हवा. आता हे काय मध्येच इथं अचानक? म्हणजे साखरपुडा लवकर केला तर ती पुन्हा स्वतःला अभ्यासात गुंतवून घेऊ शकेल ना, असं म्हणायचं होतं मला.
हे तू बरोबर बोलतेस मीनाक्षी. हे म्हणजे कसं झालं ना की आग स्वतःच लावायची आणि नंतर पाणी स्वतःच घालायचं. असो, तसाही मी गुरुजींना उद्या फोन करणारच होते. म्हटलं एकदा साखरपुड्याच्या तारखांबद्दल बोलून घेऊ त्यांच्या बरोबर. काय ग, काय झालं? अशी दचकलीस का? नाही, काही नाही. अचानक तुम्ही येऊन असं खांद्यावर हात ठेवलात ना, म्हणून घाबरले. मी समजू शकतो. गेल्या काही दिवसात माझ्या स्पर्शाची सवय नाही राहिली तुला, हो ना? मीनाक्षी, गेल्या काही दिवसात मी तुझा स्पर्श किती मिस केलाय ते मला शब्दात नाही सांगता येणार. तू माझ्या जवळ असलीस तरी माझ्यासाठी दूरच होतीस. आपण एकत्र असूनही वेगळीच होती. बघितलंस, पुन्हा तुझ्या डोळ्यात पाणी आलं. अभि, थांब, मी बघतो. आत्ते, अभि, मी झोपून नाही केली ना तुझी? नाही, झोपायची तयारी चालू होती. काय झालंय की गुरुजींना फोन केला होता मी तेजस आणि सोहाच्या साखरपुड्याची तारीख काढायला. तर ते म्हणाले की एक अडचण आहे. आता कसली अडचण? अरे, त्यांनी अगदी परवाचा मुहूर्त सांगितलाय रे. ते म्हणतात की जर तो मुहूर्त चुकला तर पुढे 3-4 महिने अजिबात एकही मुहूर्त नाही. अगं पण परवा म्हणजे जरा घाईच होईल ना. अरे हो, म्हणजे मलाही तसंच वाटलं की हे कसं शक्य आहे. पण मी नंतर विचार असा केला की शेवटी आपण घरच्या घरीच करणार ना साखरपुडा, तर काय हरकत आहे ना. आताही म्हणजे बघ, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण एकदा तेजस्वीही बोलावं लागेल ना. त्याचे आई बाबाही येत आहेत, त्यांच्याशीही चर्चा करावी लागेल. हो, तू तेजसची काळजी करू नकोस. मी सकाळीच त्याला फोन करते आणि त्याच्याशी बोलून घेते. मग तर झालं. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. येते. चला, परवा तर परवा. आपली सोहा खुश आहे ना, मग झालं तर. आपण परवा साखरपुडा म्हटल्यावर आत्तापासूनच तयारी लागायला पाहिजे. फोनाफोनी सुरू करतो. आधी कोणाला फोन करायचा? केटररला करूया.
हॅलो. हां